आपल्या खुमासदार कोकणी लहेजातनं तुम्हाला राणेंचा कृती कार्यक्रम सांगितला। ते उपरकर साहेब, मंचावर उपस्थित सगळे आमचे सन्माननीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, सीपीआय सीपीएम, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट, सर्व समविचारी पक्ष संघटनांचे सन्माननीय पदाधिकारी, ज्यांच्यासाठी ही सभा संपन्न होत आहे ते कुडाळ मालवण विधानसभेचे महाविकास आघाडीचे एकमेव अधिकृत उमेदवार श्री वैभव नाईकजी, या सभेचं वार्तांकन गावखेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारे आमचे सर्व प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे थोडं माझं सायलेन्सर खराब झालंय। 5 तारखेपासून कंटिन्यू सभा देते, त्यामुळे जरा लोड आहे, पण आपण समजून घ्याल आणि आपण शब्दांचे अर्थ समजून घ्याल अशी अपेक्षा आहे। पहिल्यांदा तर मी आपल्या सगळ्यांना एक स्पष्ट केलं पाहिजे, काय होतंय ना की आपण टीव्ही बघतोय सतत आणि टीव्हीवर एवढा जाहिरातीचा मारा केला जातो, एवढा जाहिरातीचा मारा केला जातोय आणि आपल्याला असं वाटतं एवढ्या जाहिराती बघून की काय होईल काय होईल, वारं कुणाचं, वातावरण कुणाचं, असं एक चित्र निर्माण केलं जाते। मी आपल्याला अत्यंत जबाबदारीनं सांगितलं पाहिजे, मी आज 20व्या जिल्ह्यात आहे। मी साधारणतः गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नगर, नाशिक, जळगाव, धुळे, कोल्हापूर, मिरज, सांगली, इकडे ठाणे आणि कल्याणचा परिसर अगदी बांद्र्यापर्यंत जाऊन आले आणि 20 जिल्हा फिरल्यावर तुम्हाला सांगते राज्यातलं वातावरण फिरलेलं आहे, जनतेचं ठरलेलं आहे आणि लोकसभेसारखीच विधानसभेला सुद्धा जोरदार मुसंडी महाविकास आघाडी मारत आहे। सगळीकडे अफलातून वातावरण आहे। रात्री तर अक्षरशः मला राधानगरीत पोहोचायला एवढा उशीर झाला, पाऊस प्रचंड पडला होता। 10:30 पावणे 11 वाजता मी पोहोचले, सभा होणार नाही तरी सुद्धा लोक तशीच अक्षरशः जाग्यावर खिळून राहिलेली। हे जे वातावरण आहे हे वातावरण फार महत्वाचं आहे। दादा हो, का आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे आणि 20 तारखेला आपल्याला मशालीचं बटन का दाबायचं आहे हे पहिल्यांदा आपण जरा नीट समजून घ्या। फेक नरेटिव्ह असा एक शब्द लोकसभेच्या नंतर रूढ करायचा प्रयत्न झाला, पण मुळात फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र जर कोण असेल तर महाराष्ट्रातलं फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र हे दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस आहेत। फडणवीस सातत्याने खोटं बोलत राहतात। खरं तर फडणवीसांना आपण म्हणजे काही त्यांचे भक्तुल्ले जे 25 पैशाच्या हिशोबाने मेसेज वगैरे पेरणारे भिकार भाजणी असतात ते त्यांना चाणक्य वगैरे म्हणायचा प्रयत्न करतात, पण फडणवीस काही चाणक्य कॅटेगरीत येत नाही, कारण चाणक्य नेते घडवत असतो। लक्षात घ्या, चाणक्य नेते घडवतो। म्हणजे असा जर प्रश्न विचारला की पवार साहेबांनी कुणाला घडवलं तर आपण सांगू शकतो दिलीप वळसे पाटील असतील किंवा त्यांच्याकडे असणारे जे अनेक नेते आहेत, अगदी त्यांचे अजित पवार साहेब असतील, हसन मुश्रीफजी असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्या नेत्यांना कुणी घडवलं तर ते पवार साहेबांनी घडवलं। बाळासाहेबांनी कुणाला घडवलं, अनंतराव अडसूळ असतील किंवा चंद्रकांतजी खैरे असतील किंवा त्यांच्या सोबत काम करणारे अनेक असे नेते सांगता येतील की जे बाळासाहेबांनी घडवले। अगदी छगन भुजबळांपासून ते आता जे मातोश्री आणि ठाकरे घराण्यावर भुंकण्याचं काम करतायत त्या राणेंपर्यंत
हे सगळे जर नेते कुणी घडवले असतील तर ते वंदनीय बाळासाहेबांनी घडवले. फडणवीसांनी कुणाला घडवलं असा जर प्रश्न विचारला तर मात्र आपल्याला उत्तर देता येत नाही. कारण फडणवीसांनी नेते घडवले नाही, फडणवीसांनी नेते चोरले, फडणवीसांनी नेते ब्लॅकमेल केले, फडणवीसांनी भाडोत्री नेते जमवले. आता जे फडणवीसांकडे लोक आहेत ते सगळेच्या सगळे ब्लॅकमेल करून पळवून नेलेले लोक आहेत. राजे हो, या सगळ्या लोकांना घेऊन एक नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न केला की आम्हाला उद्धव साहेबांनी वेळ दिला नाही किंवा उद्धव साहेबांची ऍक्सेसिबिलिटी नव्हती. नीट आपण समजून घ्यावं, उद्धव साहेब ज्या काळामध्ये मागच्या निवडणुका झाल्या तो काळ दिवाळीचा होता. दिवाळीनंतर सरकार स्थापन व्हायला डिसेंबरचा काळ उजळला. क्लिअरली त्यांना जो काळ मिळाला होता तो जानेवारी 2020, 21, 22चे 5-6 महिने मिळाले. या 2 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 20 आणि 21च्या काळात फक्त कणकवली, फक्त महाराष्ट्र, फक्त भारत नाही तर संबंध देश हा कोरोनाने पछाडलेला होता, कोरोनाशी झुंज देत होता. आपल्याकडे आपण कुणालाही फोन लावला की पहिले आवाज आपल्याला अमिताभ बच्चनचा ऐकायला यायचा, हॅलो, आणि तो सांगायचा 30 सेकंड तक हाथ धोते रहिए, मुंह पर मास्क लगाइए और ज्यादा जरूरत ना हो तो घर से बाहर ना निकलिए. आणि हाच नियम होता. कोरोना पासून वाचण्याचा हाच उपचार होता की लोकसंपर्क टाळा, गर्दी टाळा, लोकांमध्ये जाऊ नका. आता जर हे लोकांना ऐकवायचं असेल, लोकांना हे पटवून द्यायचं असेल तर पहिल्यांदा हे काम नेत्यांनी करणं गरजेचं होतं. अगदी केंद्रामध्ये तिथे असणारं सरकार ज्यांचं आहे त्या भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा ताली बजाव करके, थाली बजा करके हे सगळं सांगत होते. 22 जानेवारीला आपल्याकडे जनता कर्फ्यू झाला. सगळ्यांनी जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तीने पाळला होता, कारण कोरोनाच्या काळात मृत्यू आपण जवळून बघितला होता. अशाही काळामध्ये सन्मान्य पक्षप्रमुखांनी आपल्या सगळ्यांची काळजी घेतली. सन्मान्य पक्षप्रमुखांनी कुटुंब प्रमुख म्हणून, आपला बाप भाऊ म्हणून, ज्या काळामध्ये माणसं माणसाला ओळखत नव्हती, माणसं माणसाला भेटत नव्हती, त्या काळामध्ये जेव्हा शाळा सगळ्या ऑनलाईन पद्धतीने चालू होत्या, बिझनेस मीटिंग ऑनलाईन पद्धतीने चालू होत्या, ऑफिस ऑनलाईन पद्धतीने चालू होतं, आपल्या नातेवाईकांना भेटायचं असेल तर आपण व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर बोलत होतो. अशा काळात आपल्याला पक्षप्रमुख यायचे, ऑनलाईन भेटायचे, ऑनलाईन प्रत्येक गोष्ट सांगायचे. हात कसे धुवावेत इथपासून ते आपल्या लेकीबाळींना, बहिणींना, महाराष्ट्रातल्या मायमावल्यांना सांगत होते. भाजीपाला आणण्यासारखी सारख्या बाहेर जाऊ नका, भाजीपाला आणायला सारख्या बाहेर जाऊ नका. त्याच्यापेक्षा डाळी वापरा, कडधान्य वापरा, प्रोटीन युक्त डाळी असतात, कडधान्य जास्त दिवस टिकतात. किती बारीक सारीक गोष्टी आपल्या घरातल्या सदस्यांसारखे ते सांगत होते. त्यांच्या या कामाची दखल फक्त महाराष्ट्राने घेतली नाही, केंद्रातलं सरकार भाजपचं आहे तरी सुद्धा भारत सरकारने सांगितलं की कोरोनाच्या काळात सगळ्यात चांगलं काम जर कुणाचं झालं असेल तर ते महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं झालं. जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं की जगातला सगळ्यात जास्त पॉप्युलेशन डेन्सिटीचा एरिया हा मुंबईतला धारावीचा आहे, तरी सुद्धा सगळ्यात चांगला आणि सगळ्यात लवकर कोरोना आटोक्यात कुठे आला तर तो धारावीत आला. हे झालं कशामुळे? हे उद्धव साहेबांच्या नियोजनामुळे झालं. हे नियोजन चालू असताना भाजपा राजकारण करत होती जाणीवपूर्वक. हे तुमची कोकणातले 4-12 सगळे मुद्दाम गोंगाट करत होते आणि या गोंगाटामध्ये जाणीवपूर्वक उपचार पद्धतीत अडथळा आणत होते. दादा हो, 2 वर्ष निघून गेली, पुढे 6 महिने उरले होते, कोरोना संपला होता. पण त्या 5-6 महिन्यात काय झालं? त्या 5-6 महिन्यामध्ये उद्धव साहेब आजारी पडले, मणक्याचा आजार जडला, शरीराचा एकही भाग हलत नव्हता. मृत्यूच्या दाढेमध्ये उद्धव साहेब होते. आदरणीय रश्मी वहिनींच्या डोळ्यामध्ये चिंतेचं काहूर माजलं होतं. आपला नवरा मृत्यूच्या दाढेत आहे, मृत्यू शय्येवर आहे, काय करावं? काय आपण मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघावीत का? काय आपण राजकीय ट्विट करावेत का? आपण राजकीय भाष्य करावं का? काय करावं त्या माऊलीनं? पण आमच्या 2 भावजयांमध्ये फरक आहे. आमच्या अमृता वहिनीमध्ये आणि रश्मी वहिनीमध्ये कमालीचा फरक आहे. रश्मी वहिनी बिचारी कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, कुठलंही पॉलिटिकल स्टेटमेंट नाही, कुणाच्याही कसल्या भानगडीत नाही, कॉन्ट्रोवर्सीत नाही. आपला नवरा मृत्यूच्या दाढेत आहे, आपलं कुंकू धोक्यात आहे, आपलं सौभाग्य अडचणीत आहे. हे बघितल्यानंतर ती माऊली जणू अशी कोलॅप्स झाल्यासारखी
2 लेकरांना पंखाखाली घेऊन गुरु 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 काय काय करावं काही सुचत नाहीये. अशा सगळ्या काळामध्ये काय करावं, आदित्य दादाने एक बैठक बोलावली. वैभव दादांच्या सकट सगळी लोक एकत्र जमली आणि कुणावर तरी एकावर विश्वास ठेवावा लागेल म्हटले. कुणावर विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायला एक माणूस निवडला. जो माणूस शाखा प्रमुख म्हणून आला होता, शाखा प्रमुख झाला शिवसैनिकाचा, शाखा प्रमुखाचा गट प्रमुख, विभाग प्रमुख, नगरसेवक, महापौर, आमदार, आमदाराचा गटनेता, पुढे मंत्री, नगर विकास मंत्री झाला. कागद सही करून दिला. उद्धव साहेबांच्या पोटात पाप असतं, स्वार्थ असता तर कागद आपल्या पोराच्या नावाने करून दिला असता. त्यांनी आदित्य दादाच्या नावे कागद नाही करून दिला. कागद एकनाथ शिंदेच्या नावाने करून दिला. कशासाठी दिला होता? कागद यासाठी दिला होता की अरे मी आजारी आहे, मी मृत्यूच्या दारात आहे, माझं काही बरं वाईट झालं, मला काही झालं गेलं तर या राज्याचा गाडा काय करावा? तर हे राज्य कुणीतरी चालवायला एक इन्चार्ज पाहिजे, कुणावर तरी विश्वास टाकला पाहिजे. 5 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं, उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी त्यांचं सरकार पाडलं. होय होय एकनाथ शिंदे, तुम्हाला उद्धव साहेबांनी खरंच हलक्यात घेतलं. होय एकनाथराव, तुम्हाला हलक्यात घेतलं उद्धव साहेबांनी. उद्धव साहेबांचा त्यांनी अत्यंत भोळेपणाने आपल्या एका सहकार्यावर विश्वास टाकला, फार हलक्यात घेतलं की हा सहकारी कपट करू शकतो, कारस्थान करू शकतो, षडयंत्र करू शकतो, आपल्या पाठीत खंजीर खुपसू शकतो, आपल्याशी गद्दारी करू शकतो, आपल्याशी गद्दारी करून वह्या सुरत गुवाहाटी पळून जाऊ शकतो. हा विचार सुद्धा त्यांच्या डोक्याला शिवणार आहे. चुकलं त्यांचं, चुकलं. विश्वास टाकला हे चुकलं आणि या सगळ्या लोकांनी गद्दारी केली. राजे हो, का सांगावी लागते ही गद्दारी? कारण ज्या माणसाने कोरोनाच्या काळात बाप भाऊ म्हणून काळजी घेतली, तो माणूस मृत्यूशय्यावर असताना त्याच्या पाठीमागे कारस्थान करणारे हे सगळे लोक, ते कारस्थान चालू असताना या सगळ्या कळसूत्री बाहुल्या होत्या. पण या कळसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार होते देवेंद्र फडणवीस आणि या देवेंद्र फडणवीसांची बाजू चालवणारी एक बार्किंग स्क्वॉड होते, एक भुंकणारं पथक, जे रात्रंदिवस ज्यांचं एकच काम होतं की उद्धव ठाकरेंवरती बोलायचं आहे. त्या बार्किंग स्क्वॉड मध्ये तसे अनेक लोक आहेत. राणे आहेत, राणा म्हणजे तिकडचे राणा आहेत, इकडे अजून कोणी काही लोक आहेत, काही चित्रविचित्र नावं आहेत, बरेच लोक आहेत. आणि त्या सगळ्यांमध्ये तुमच्या इथले एक फूल दोन हात, त्या एक फूल दोन हातने वाटेल त्या पद्धतीने बोलायचं. तुम्ही जर नीट विचार केला असेल तर बघा, जे मूळ भाजपाई आहेत ना, ते मूळ भाजपाई कधीच आक्रस्तालेपणा करत नाही. जे बाहेरून भाजपात आलेले आहेत ते सगळे असं अशी भाषा वापरणारे आहेत. जे बाहेरून आलेले आहेत, बाटगा अधिक कडवा असतो, हे सगळे बाटगे. आता या सगळ्यांनी वाटेल त्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली. यांनी अक्षरशः वंदनीय बाळासाहेबांबद्दल बोलायला सुरुवात केली. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी गल्ली बोळात ज्यांना कोणी ओळखत नव्हतं, त्यांची वर्षा बंगल्यावरती आणि सह्याद्रीवर वावरण्याची हैसियत तयार केली, त्यांच्यावर बोलण्यापर्यंत या लोकांची मजल गेली. विशेष म्हणजे जे नारायण राणे आज उद्धव साहेबांबद्दल बोलतायत, ते नारायण राणे विसरतात की बाळासाहेब हयात असतानाच, बाळासाहेब हयात असतानाच नारायण राणेची हकालपट्टी झाली होती. कारण त्यांनी तेव्हाच पाळण्यात या बाळाचे पाय ओळखले होते की हे बाळ किती उलट्या पायाचं आहे ते, आणि याचे पाय कसे उलटे आहेत हे कळलं होतं. या लोकांनी वाटेल त्या पद्धतीने टीका करायला सुरुवात केली. मी आपल्याला सांगू, एकनाथ शिंदेनी आपल्या गद्दारीचं समर्थन करण्यासाठी मग पिक्चर काढला. गद्दारीचं समर्थन करण्यासाठी आम्ही पण आता पिक्चर काढणार. त्यांनी काहीतरी धर्मवीर 1, 2 केलं, आम्हाला पण आता एक पिक्चर काढायचा आहे. आम्ही आमच्या लहानपणी एक पिक्चर बघितला, अलीबाबा 40 चोर. आम्ही आता सत्तेत आलो ना की आमचा वैभव दादा मंत्री होतो, आणि आमचा वैभव दादा मंत्री झाला की वैभव दादाला फायनान्स करायला सांगायचं, पैसे द्या मला. वैभव दादा मंत्री झाला की वैभव दादाला फायनान्स करायला सांगायचं, आणि आम्ही अलीबाबा 40 चोरचा सिक्वल 2 करणार आहोत. आणि त्या सिक्वल 2 चं नाव काय करणार माहितीये का?
देवेंद्र बाबा और 40 गद्दार। ये देवेंद्र बाबा और 40 गद्दार पिक्चर निकालना है आणि त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांची गद्दारी काय ती सांगितली पाहिजे। लक्षात घ्या राजे हो, एकनाथ शिंदेनी अख्खा पिक्चरवर सांगितलं की आम्ही कसे बाळासाहेबांचे पाईक आहोत, आम्ही कसे बाळासाहेबांचे भक्त आहोत, आम्ही कसे बाळासाहेबांना दैवतासारखे पूजतो आणि जो कोणी बाळासाहेबांच्या बद्दल बोलतो आम्ही त्याला सोडत नसतो। चित्र तयार केलं की नाही, की जो कोणी बाळासाहेबांना बोलतो आम्ही त्यांना सोडत नसतो, असं चित्र या लोकांनी तयार केलं। 25-30 वर्षापूर्वी मी विद्यार्थी दशेत असताना आमच्याकडे डिबेट कॉम्पिटिशन असतात ना, वादविवाद स्पर्धा, त्यातला कुठला तरी माझा चेहरा ओळखता येत नाही असा एक चंग तुमच्यातलं एक हाताने ट्विट करून, पण वंदनीय बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणारे एकनाथ शिंदे, वंदनीय बाळासाहेबांचं नाव चोरून, चिन्ह चोरून, त्यांच्या मुलाच्या म्हणजे उद्धव साहेबांच्या बापाचं नाव चोरून स्वतःचं राजकारण वाढवण्याचा प्रयत्न करणारे एकनाथ शिंदे, त्या एकनाथ शिंदेनी इथं उमेदवारी कुणाला दिली? दादा दाखवा जरा व्हिडिओ, जरा प्ले काय सांगावी लागेल त्याला। आनंद दिघेंचं खरं काय झालं, कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं, आणि तेव्हा 2 शिवसैनिकांना सहन झालं नाही। शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा, ती केस दाबली गेली। फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं। बाळासाहेबांच्या सांगण्यावर मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, मी सहन करणार नाही। माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणेसाहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही। 10 सेकंद एवढं मर्यादा आम्ही ठेवली होती। 10 सेकंद ती विनायक परत लावायचं, 20 सेकंद मागे घेऊन परत लावायचं। ऐकलं पाहिजे कणकवली आणि कुडाळच्या लोकांनी। हा लाव, परत लाव, 20 सेकंदात। शिवसैनिकांना सहन झालं नाही। शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा, ती केस दाबली गेली। फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं। बाळासाहेबांच्या सांगण्यावर मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, मी सहन करणार नाही। माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणेसाहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही। काय सांगतोय दिवटा? दिवटा असा म्हणतोय की माझ्यासाठी माझे साहेब म्हणजे नारायण राणे माझ्यासाठी महत्वाचे, बाळासाहेब महत्वाचे नाही। मी आपल्याला सहज आठवलं सांगते, ह्यांच्यासाठी राणे साहेब महत्वाचे नाही। ते कसं ते तुम्हाला सांगते। मध्ये ते तिकडचं ते नितेश राणे हो तिकडे येऊन काहीतरी बोलायला लागले आणि ते बोलताना सांगायला लागला, काय करायचं ते करून घ्या रे, म्हणलं काय करायचं ते करून घ्या, अजिबात घाबरायचं नाही, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय। मला पंचायत ह्याचा बाप सागर बंगल्यावर कसं काय बसलाय? मला जेवढं माहित त्याच्यानुसार नारायण भाऊचा पत्ता कणकवलीला, सागर बंगल्यावर मला पत्ता बदललाय का म्हणून चेक करावं म्हणलं, तर सागर बंगल्यावर देवा भाऊच। बापाचा पत्ता विसरणाऱ्या अवलादी, या अवलादींनी सांगायचं की माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, बाळासाहेब महत्वाचे नाही, ह्याचा साहेब साहेब होण्यासाठी, कारण ह्याचा साहेब साहेब व्हायच्या आधी कोंबडी चोर होता, ह्याचा साहेब साहेब होण्यासाठी आधी बाळासाहेब घडावे लागले। वंदनीय बाळासाहेबांनी किंमत दिली, वंदनीय बाळासाहेबांनी संधी दिली, म्हणून याचा बाप साहेब झाला, नाहीतर याचा बाप साहेब झाला नसता। कृतज्ञ लोक आहेत, यांनी किती कृतज्ञपणा करावा, यांनी किती उपकारांची फेड अपकारांनी करावी, काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण करतात। खरं तर मला या लोकांवर बोलायची इच्छा नसते, अजिबात बोलायची इच्छा नसते, पण प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, कसे बी असले तर आपले भाचे येते, जाऊ दे वाटते। काय झालंय, आमच्या भावाला संस्कार द्यायला वेळच नाही मिळाला,
सतत इकडचे तिकडचे धंदे, जसं कुकरकर साहेब म्हणले रात्रीचा कार्यक्रम दिवसाचा कार्यक्रम लय चिकार. त्यामुळे त्यांना संस्कार द्यायला वेळ मिळाला नाही. आत्या म्हणून माझी जबाबदारी आहे वटणीवर आणायची, म्हणून सांगावं लागते. अहो काय भाषा, बायकांना ऐकवत नाही, त्यांच्या मागे बसलेल्या बायका खाली माना घालतात. अशा माणसाला आपण निवडून द्यावं की जो माणूस आया बहिणींच्या प्रेझेन्स मध्ये आपल्या समोर जर आपल्या बायका कुणी असतील, बहिणी असतील, घरातल्या स्त्रिया असतील, तर पुरुष अजिबात त्यावर चर्चा करत नाही, एका शिस्तीत वागायचा प्रयत्न करतात. समोर पब्लिक प्लेस मध्ये सभेमध्ये महिला बसल्या आणि त्यांच्या समोर जी भाषा निलेश राणे वापरतो ती भाषा लोकप्रतिनिधीची भाषा नाही, ती भाषा गावगुंडाची म्हणण्यापेक्षा एका अत्यंत छपरी माणसाच्या भाषेसारखी, ती छपरी भाषा जर हा माणूस वापरत असेल, दादा भाषा ऐकवा. तू आमच्या शेतीवर पाय दिलाय भास्कर जाधव बडव्या, लक्षात ठेव. या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही. तुझ्या नावाला घोडा लावून एक दिवस नावाचा राणी नाही टाकणार. तुझी जी चिपळूणची भाईगिरी होती ना भडव्या, याच निलेश राणेने संपवली होती, विसरू नकोस. तुझ्या आईचा घोडा लावून तुला साध्या 100 बापाच्या अवलाद तू दुसऱ्यांचे बाप काढतोस. तू दुसऱ्यांचे बाप काढतोस. म्हणजे बाळासाहेब बोलले याला, या विकास जोडाला कोण मातोश्रीमध्ये घेत नव्हता. हा कुत्र्यासारखा बाहेर साधा विकास जोड तुला घेतलं कधी मातोश्रीमध्ये? काय संबंध? तू बाहेर साधा बिस्किट जोड. आता मला परिवहन बोला, हा भंगार कोरायला लागला. माया हो, भाषा वगैरे काय ही गलिच्छ भाषा, ही लोकप्रतिनिधींच्या तोंडी भाषा शोभत नाही. ही गलिच्छ भाषा एखादा छपरी माणूस, त्यालाही जरा संस्कार असतील की तोही 4 माणसात चांगल्या लोकात बसल्यावर जरा चांगली भाषा वापरेल. एवढी छपरी, एवढी वल्गर भाषा वापरणारा माणूस कोणत्या तोंडाने कुडाळ मालवणच्या लेकी बाळींचं संरक्षण करणार आहे? कोणत्या तोंडाने कुडाळच्या लेकी बाळींना हा सामोरा जाणार आहे की ज्याला मागे महिला बसलेल्या आहेत, त्या महिला अक्षरशः खाली मान घालतायत, त्या महिलांना ती भाषा ऐकवणं होत नाहीये. अशा पद्धतीची भाषा वापरणाऱ्या माणसाला आपण जर पुन्हा त्याला साथ दिली तर हा माणसं कापायला कमी करणार नाही. ही एवढी गुंडागर्दी, ही एवढी दहशत आणि जाहीरपणे ही जी गलिच्छ भाषा आहे, ही गलिच्छ भाषा कुणामुळे? हा गलिच्छ भाषेचा हा सत्तेचा माज आहे. भाजपने जो यांच्या डोक्यात सत्तेचा माज चढवलेला आहे, त्यामुळे ही अशी भाषा वापरू शकतात. हा सत्तेचा माज एवढ्यापर्यंत थांबला नाही. का गरज आहे मशाल पेटण्याची? का गरज आहे महाविकास आघाडीचं सरकार आणण्याची? महाविकास आघाडीचं सरकार यासाठी गरजेचं आहे कारण इथे लॉ अँड ऑर्डरचे 3, 13, 9, 18 झालेले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्टच राहिलेली नाहीये. हे सगळे जे बंदोबस्ताला तुम्हाला पोलीस अधिकारी दिसतात ना, हे सगळे पोलीस अधिकारी बंदोबस्त आणि संरक्षण कमी. सुषमा अंधारे कशात चुकते आणि कशी पकडू शकतो आम्ही हिला, यावर जास्त लक्ष ठेवून असणारे अधिकारी आहेत. या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दल किती आदर लोकांच्या मनात राहिला. कारण परिस्थिती अशी झाली की सत्ताधाऱ्यांनी एकच काम केलं. सत्ताधाऱ्यांनी काय केलं? प्रत्येक सत्ताधाऱ्याच्या आमदाराने आपापल्या मर्जीतले पीआय आपापल्या पोलीस स्टेशनला आणून ठेवले आणि पोलीस स्टेशनला असणाऱ्या पीआयने काय केलं? सत्ताधाऱ्यांची री ओढणारे जे कुणी लोक आहेत, त्यांनी किती चुका केल्या, कसेही गुन्हे केले, तर त्यांच्यावर एकही एफआयआर केली नाही. इतिहास काढावा मागच्या 2.5 वर्षातला, मागच्या 5 वर्षातला, की कोणत्या पोलीस स्टेशनला सत्ताधारी आमदारांच्या माणसांवरती गुन्हे दाखल झाले. एकाही सत्ताधारी आमदाराच्या माणसावरती गुन्हा दाखल झाला नाही. पण त्याच ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार असेल, विरोधी पक्षाचा माणूस असेल, तर त्याच्यावर मात्र सर्रास गुन्हे दाखल झाले. 307, 353, 354, 376, 323, 324, 384 दनादन गुन्हे दाखल केले. जाणीवपूर्वक विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हे गुन्हे दाखल झाले. पण पोलिसांचा धाक कसा राहावा? जर पोलीस असे पक्षपाती वागायला लागले, तुम्ही विचार करा राजे हो. एक असा काळ होता की ज्या काळामध्ये लोक कधी कुणाची समजा खुनाची जरी सुपारी देत असतील
तर कधी कुठेतरी अज्ञात ठिकाणी खुनाची सुपारी दिली जात असेल, निर्जन ठिकाणी माणसं मारून टाकली जात असेल, हत्या होत असेल, पण मागच्या 2.5 वर्षात काय झालं? गुंडागर्दी आणि दहशत इतकी वाढली की रस्त्यावर माणसं मारायला सुरू झाली. रस्त्यावर पुण्यामध्ये कोयता गँगचा हैदोस बघितला असेल तुम्ही. पोलिसांवर कोयता उगारायची हिंमत होते. फेसबुक लाईव्ह करून घोसाळकरांची हत्या झाली. फेसबुकवर लाईव्ह करून हिंमत किती वाढलेली आहे. त्या कल्याणमध्ये गणपत गायकवाड, महेश गायकवाड मध्ये पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या समोर गोळीबार. काय पोलिसांचा धाक आहे. पोलिसांच्या समोर गोळीबार होतो. आणि आता नवरात्रीमध्ये बाबा सिद्दकी नावाच्या आमदाराला वाय दर्जाची सुरक्षा असताना गजबजलेल्या ठिकाणी ठोकला जातो. काय अवस्था आहे. कुठला कायदा राहिला, कुठली सुव्यवस्था राहिली. या सगळ्या कायदा सुव्यवस्थेचे जेव्हा 3, 13, 9, 18 वाजलेले आहेत आणि ही सगळी गुंडागर्दी वाढली कुणामुळे? ही गुंडागर्दी वाढली देवेंद्र फडणवीसांमुळे. आणि देवेंद्र फडणवीसांनी जे बागडबिल्ले तयार केले, या बागडबिल्ल्यांमुळे. हे सगळे जे बागडबिल्ले आहेत हे इतके कमाल लोक आहेत. पत्रकारांनी विचारलं आमच्या पुण्यामध्ये, काय राव तुम्ही तर कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलता. निर्लज्जपणे हसतात. कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलतात. कधी काँग्रेसमध्ये, कधी भाजपमध्ये, वाटेल त्या पक्षात, कधी स्वाभिमानीमध्ये. एका वेळेला तर 3 बाप लेक 3 वेगवेगळ्या पक्षात. एक जण स्वाभिमानीमध्ये, एक जण काँग्रेसमध्ये, एक जण भाजपमध्ये. आणि ह्यांना हे जमतं सगळं करायला. बाजूच्या मतदारसंघामध्ये भाऊ एका वेगळ्याच पक्षाकडून निवडणूक लढवतो. या मतदारसंघातला भाऊ अजून वेगळ्याच पक्षातून निवडणूक लढवतो. आणि याबद्दल त्यांना यत्किंचितही काही वाटत नाही. बरं कुणी बोलायला गेला तर लगेच मारहाण, लगेच त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया, लगेच त्याला अशा काही पद्धतीने गुंडागर्दी करतील आणि त्याला मारहाण करतील, त्याच्या लगेचच खून पाडायला हे तयार. नारायण राणे म्हणतात, माझं पोरग शिकलंय, MSc डॉक्टरेट झाले. एक तरी डॉक्टरेट झाल्याचा गुण दिसतोय. एवढ्या शिव्या ऐकल्यावर वाटतंय ह्याने काही शिव्यात PhD केली का गुंडगिरीत PhD केली. हा कसला डॉक्टरेट आहे. त्या चिपळूण मधल्या संजय सावंतला अमानुष मारहाण केली यांनी. संदीप सावंतला अमानुष मारहाण केली. अंधेरीतल्या इमारतीमध्ये अक्षरशः डांबून ठेवलं, लाठ्या काठ्यांनी मारलं. नुसतं मारलं नाही तर नंतर आम्ही तुझ्या बायकोवर बलात्कार करू इथपर्यंत धमक्या दिल्या. ही हाच माणूस आहे. हीच यांचीच सगळी गुंडागर्दी आहे. किती वाईट पद्धतीने यांनी गुंडागर्दी करावी की खासदारकीच्या 5 वर्षात म्हणजे असंख्य लोकांना मारहाण, असंख्य लोकांच्या हत्या, असंख्य लोकांचे खून. या खुनांमध्ये, या हत्यांमध्ये कुणाचा हात आहे? कणकवलीमध्ये जी सतत रक्तरंजित घटना घडतात, या रक्तरंजित घटना कुणामुळे घडतात हे वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला संदीप सावंत आठवत असतील आणि संदीप सावंतांना काय पद्धतीची मारहाण झाली. दादा एकदा दाखवली. मी दिसलो नाही, लोक पाठवली, जनता इथं येईल. त्यांना राग आला, लोकांनी विचारलं, येऊन घरातनं मला उचलून नेऊन मारलंय हो. मार गाडीतनं मारलं. वडखळ नाक्यावर दारू घेतली, घशात भर यांना पाणी दिलं नाही हो. भीक मागत होतो, सीट मध्ये आत होता हो. माझी विनंती, राणे साहेबांनी मरायच्या आतमध्ये बघू दे. राणे साहेबांनी जीव वाचवला. राणे साहेबांच्या मिसेसला, माझ्या मिसेसनी फोन केला, पोलीस स्टेशननी तक्रार करते म्हटल्यावर नाविलाज कालपासून त्या अंधेरीच्या सिंधुदुर्ग बिल्डिंग याच्या धीरूभाई अंबानीच्या समोर त्या केबिन वरच्या क्रेनच्या केबिन मध्ये कोडून ठेवून मारली रे. कार्यकर्ते काय करतील माझे. हरू नका कार्यकर्त्यानो. इंजेक्शन दिली नाही मारणारा. हे बघा रे. पण घाबरू नका ना, घाबरू नका. स्वतः निलेश राणेंनी 2दा 3दा नव्हे 100 वेळा मारली. नाही बहीण काढली. माझ्या बायकोवर बलात्कार करणार म्हणून सांगितले. जर का तक्रार दिली, काय बोललेत रे. जीव नको मला.
सांगितलं नव्हतं तुझ्या तंगड्या तोडणार आणि खाडीत टाकणार रे, पण देवान माझ्या राणे साहेबांन बायको त्यांना फोन केला. पोलिसांच्या भीतीमुळे रात्रभर कॉल येतात, मर मारतायत रे. माझ्या शरीराची परिस्थिती बघा, माझ्या कार्यकर्त्यांनो रे कुठेही मार लागलेला नाहीये. हे पट्ट्या बिट्ट्या सगळं बनावट मी हॉस्पिटलला जाऊन पाहिलंय. हे तुमच्या कुडाळ मालवणचं चित्र, हे तुमच्या कणकवलीचं चित्र. अरे जी कणकवली कोकणचं पर्यटन म्हणून ओळखावी, ज्या कणकवली सावंतवाडीतली लाकडी खेळणी महाराष्ट्रभर आम्ही मिरवावी, त्या कणकवली कुडाळ मालवण मध्ये ज्या मालवणचा किल्ला, त्या किल्ल्याची आम्ही चर्चा करावी. त्याच्या ऐवजी महाराष्ट्रभर चर्चा काय होते या परिसरातली, तर या परिसरातल्या राणे परिवाराच्या गुंडागर्दीची. 2005 सालच्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंनी रमेश गोवेकरांचं असंच अपहरण केलं. आपलं पोरग परत येईल, आपलं पोरग परत येईल असं रमेश गोवेकरांच्या कुटुंबियांना सारखं वाटत होतं. परंतु दिवस रात्र ते वाट बघितली, पण रमेश गोवेकर परत आला नाही. अनेकांना रमेश गोवेकरांच्या बद्दल माहिती असेल की रमेश गोवेकरचं काय झालं. 2009 सालच्या लोकसभेमध्ये अंकुश राणेचा खून झाला. कुणी खून केला, कुणाचा खुनामध्ये हात होता, काय झालं काय नाही, त्याच्यावर कुणी अजूनही चकार शब्द बोलत नाही. दहशत इतकी आहे की अंकुश राणेचा मर्डर, त्या मर्डर केस बद्दल काहीच बोललं जात नाही. 2013 साली कणकवलीमध्ये SM हायस्कूलचा शिपाई रमेश मंचेकर याची जमीन खरेदीच्या प्रकरणात हत्या झाली. कशी काय रमेश मंचेकरची हत्या झाली, कुणी हत्या केली, चकार शब्द कुणी बोलायला तयार नाही, कारण राणे कुटुंबाची दहशत तेवढी आहे. एवढ्यावर प्रकरण थांबत नाही. वेंगुर्ल्यात एक बाबू इनामदार नावाचा एक साधा माणूस, बाबू इनामदारने वर्तमानपत्रात एक निषेध लेख लिहिला, फक्त निषेध लेख, की अशा प्रकारे हत्या झालेली आहे, राणे कुटुंबावरती आरोप जात आहे. त्याने निषेध केला. निषेध केल्यावर काय केलं बाबू इनामदारचं, बाबू इनामदारची विवस्त्र नग्न धिंड बाजारातून काढायचा प्रयत्न झाला. त्याची धिंड काढली. कुडाळमध्ये होंडा शोरूम मधल्या नव्या कोऱ्या मोटरसायकली जाळून राणेंच्या बजाज रूमच्या समोर नवीन उद्योग करू पाहणाऱ्या उद्योजकाला अक्षरशः या लोकांनी बर्बाद केलं. म्हणजे दुसऱ्याने उद्योग सुद्धा करायचा नाही, राजकारण करायचं नाही, उद्योग करायचा नाही, यांच्या विरोधात बोलायचं नाही, यांना चकार प्रश्न विचारायचे नाही. प्रश्न विचारले की हे खून करणार, प्रश्न विचारले की हे मारामारी करणार, प्रश्न विचारले की हे नग्न धिंड काढणार, प्रश्न विचारले की हे त्याला उद्योगधंदे त्याच्या बर्बाद करणार, त्याला आयुष्यात उठवणार. तीच परिस्थिती दुसऱ्याची. राजकीय कारकिर्दीची शुल्लक सुरुवात होती. हा नितेश राणे त्याची कारकीर्द जी काही सुरुवात झाली, चिंटू शेखर नावाचा, तुम्हाला आठवत असेल, हा चिंटू शेखवर गोळ्या घातल्या, भाई डॉन बन गया, भाई एकदम भाई बोले तो भाई बन गया, अभी 1.5 फुट का भाई, अभी क्या बात करे इसका, ओ भाई इतना बड़ा बन गया की शुल्लक कारणावरून गोव्यातला टोल नाका फोडला. शुल्लक कारणावरून. वेंगुर्ल्यामध्ये ते आपले विलास गावडे होते. विलास गावडेंनी पक्षविरोधी काम केलं असं काहीतरी म्हटलं आणि रात्री अपरात्री घरी नसताना त्यांच्या घरात जाऊन दरवाजावर लाथा मारणं, त्यांच्या कार्यालयात लपून बसलेल्या नितेश राणेंना ग्रामस्थांनी जाब विचारला. ग्रामस्थावर राणे समर्थकांनी जीवघेणा हल्ला केला. कणकवलीत आपल्याच पक्षातल्या नगरसेविकेने विरोधात मतदान केलं म्हणून तिची गाडी जाळावी. काय गुंडागर्दी आहे. नगरसेविकेची गाडी जाळण्यापर्यंत त्यांची मजल जाते. कणकवलीतला प्रतिष्ठित वकील उमेश सावंत, फक्त यांच्या विरोधातली केस का घेतली म्हणून उमेश सावंतला फक्त केस घेतली हातात म्हणून, माझ्या विरोधातली केस कशी लढवतो, केस लढवल्याच्या रागातून लगेच त्याची गाडी जाळली. काय जाळपोळीचा नाद आहे, किती नाद आहे जाळपोळ करायचा, लगेच गाडी जाळली. सावंतवाडी संजू परवांची गाडी अशाच प्रकारे संशयास्पदरित्या जाळली. मुंबईत एस्टेला हॉटेलमध्ये नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करून हॉटेल मालकाकडून महिना 10 लाख रुपयाची खंडणी मागितली. माजी आमदार राजन तेलींचे पुत्र राजन तेली आता उभे राहिले आणि राजन तेली उभे राहिले त्यांच्या संबंधाने असणारी ऑडिओ क्लिप मी जाणार आहे तिथपर्यंत. त्या राजन तेलींचे पुत्र प्रथमेश तेली दादरच्या स्टेशनवर चालत्या ट्रेन मधून ढकलून द्यायचा प्रयत्न झाला प्रथमेश तेलीला. काय गुंडागर्दी आहे, किती हे. संतोष परबवर पुन्हा जीव घेणा हल्ला. राणे पिता पुत्रांनी ही दहशत माजवली.
सतत असभ्य भाषेत टीका टिप्पणी, कमरेखालची भाषा, सतत लोकांवरती. अरे ज्या मातोश्री मीनाताई ठाकरे म्हणजे आमच्यासाठीच एक ऊर्जा स्त्रोत आहे, त्या मातोश्री मासाहेबांवर सुद्धा चिखलफेक करायला हे कचरले नाही. त्यांच्यावर सुद्धा या लोकांनी चिखलफेक करावी, इतक्या घाणेरड्या पद्धतीने यांनी वागावं. ही माणसं इतकं जनावर आहे. काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण ही माणसं करतात. अशा सगळ्या गलिच्छ माणसांनी इथे सगळी घराणेशाही रुजवली. वैभव दादा बोलले ते बरोबर आहे की 2 पोरं 2 मतदारसंघात थांबली. हा एक अख्खा सिंधुदुर्गचा लोकसभेचा मतदारसंघ. लोकसभेला आता नारायण राणे निवडून आले. 2 मतदारसंघात 2 पोरं उभी केली. तिसरं पोरग असतं तर ते पण सावंतवाडीत उभं केलं असतं. नशीब 2च पोरं आहेत. आता ही सगळी घराणेशाही आपण सहन करायची का? तर त्यावर कोणीतरी म्हटलं मग ठाकरेंचं काय? दादा, ठाकरेंच्या घराण्याला एक दैदिप्यमान वारसा आहे. ठाकरेंच्या घराण्यातलं जे नाव प्रबोधनकार ठाकरे आहे, या प्रबोधनकारांचं महाराष्ट्राच्या विचार विश्वामध्ये एक अद्वितीय स्थान आहे. महाराष्ट्राच्या विचार विश्वामध्ये आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये प्रबोधनकारांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. प्रबोधनकारांचे चिरंजीव वंदनीय बाळासाहेब यांनी या महाराष्ट्राची सत्ता, मत्ता, अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी, त्या महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी अवघा देह झिजवला, जीवाचं रान केला, हाडाची काढ केली, शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला. त्यांची सर, त्यांची लायकी तुम्ही काढू शकता. तुम्ही त्यांचं नाव घेण्याच्या लायकीचे नाही आहात. आणि त्या वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव साहेब यांनी कोरोना काळात आमचा जीव वाचवला. कोरोना काळात जर त्यांनी काम केलं नसतं तर 4 आणि 12 आज टीका करायला शिल्लक राहिले नसते. ते उद्धव साहेबांनी कोरोना काळात केलेलं काम आहे म्हणून ही जनता सुखरूप आहे. पण तरी सुद्धा त्यांच्यावरती या सगळ्या घराणेशाहीला आता आपण साथ देणार का हे आपण ठरवायचं. या गुंडागर्दीला आपण साथ देणार आहात का आपण ठरवायचं. अशी अर्वाच्य आणि अश्लील अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या लोकांना